हजारो कोटींची लूट झाली आहे आणि तीही महाराष्ट्रातल्या हजारो पोलीस अधिकाऱ्यांची। कुणी आणि कसं लुटलंय पोलीस अधिकाऱ्यांना त्यावरचाच हा साम टीव्हीचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। सायबर चोरांचा पोलिसांनाच हजारो कोटींचा चुना। क्रिप्टोत गुंतवणुकीच्या नावाखाली पोलिसांना गंडा। बोगस ट्रेडिंग कंपन्यांची राज्यभर पाळमुळं। प्रवेश जाधव नाव बदललेलं, पद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा कोल्हापूर। गुंतवणूक स्कीम बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी। 2 लाखांचा गंडा। ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच पोलीस अधिकारी आता आर्थिक फसवणुकीचे शिकार झाले। झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या आणि दुप्पट तिप्पट परताव्याच्या आमिषाला भुलून ट्रेडिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पोलिसांनाच सायबर गुन्हेगारांनी चुना लावलाय। कोल्हापुरात तब्बल 300हून अधिक पोलिसांना गंडा घातला गेलाय। पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात साम टीव्हीच्या प्रतिनिधींकडे आपलं गऱ्हाण मांडलं। सुरुवातीला ॲक्च्युली जे आमिष झालं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही 50,000 भरा, आठवड्याभरामध्ये तुम्हाला आम्ही 75,000 रुपये देतो। मग तो एक प्रकारचा फिशिंग प्रकारच झाला आमच्याबरोबर, कारण पहिले 2 प्रकार त्यांनी 50ला 75,000 रुपये देऊन आमचा विश्वास काबीज केला आणि जेव्हा मी 2 लाख रुपये दिले तेव्हा ते 2च्या 2 लाख रुपये गेले। या पोलिसांना बोगस ट्रेडिंग कंपन्यांनी नेमका कसा चुना लावला तेही पहा। कोल्हापुरात काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले। एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील 300हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचे तब्बल 100 कोटीहून अधिक रुपये गुंतवले। यात क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन आणि ऑनलाईन ट्रेडिंगच्या कंपन्यांचाही समावेश आहे। काही अधिकाऱ्यांनी तर 10 लाखांपासून 1.5 कोटी रुपयांपर्यंत रक्कम गुंतवल्याची चर्चा आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या नावासह कुटुंबियांच्या नावानं वेगवेगळ्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली। दुप्पट आणि तिप्पट परतावा देण्याचं सांगितल्यामुळे पोलीस अधिकारी या भामट्यांच्या आमिषाला बळी पडले। सुरुवातीला हमीनुसार परतावा देण्यात आला। काहींना महिन्याभरातच नफाही मिळाला तर काहींना बोनसही मिळाला। त्यामुळे या अधिकाऱ्यांनी गुंतवणूक वाढवली। दुबई, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेत या कंपन्यांची मुख्यालये असून मुंबई पुण्यात उपकार्यालय असल्याचं भासवलं गेलं। काही पोलिसांनी तर पुण्यातल्या अलिशान कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि तिथल्या हायफाय वातावरणाला तेही भुलले। 2022 मध्ये आर्म इंटरनॅशनल ही कंपनी कोल्हापुरात बिटकॉइन म्हणून प्रसिद्ध झाली आणि तिची शाखा पुण्यामध्ये ओरिजिनल तिची ऑफिस आहे इंटरनॅशनल म्हणून। आमचे सहकारी अशफाक पठाण यांनी आम्हाला सोबत घेऊन पुण्याला इथे ऑफिस आहे आम्हाला हे दाखवले की आम्ही दाखवले की बाबा हे ऑफिस आहे, त्यांच्यामार्फत आपण हे थोडे दिवस पैसे घातले। आता पोलिसच गुंतवणूक करत असल्याचं पाहून त्यांच्या काही मित्रांनी आणि इतर सामान्यांनीही या कंपन्यांमध्ये आपल्या कष्टाचे लाखो रुपये गुंतवले। आर इंटरनॅशनल म्हणून कंपनी होती। आमचे पोलीस कर्मचारी असल्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये 45 लाख रुपये मित्रमंडळी आणि पोलीस कर्मचारी असे सगळ्यांनी मिळून आम्ही 45 लाख रुपये ह्याच्यामध्ये गुंतवले आहेत आणि त्याचा परतावा एकही रुपया मिळालेला नाही आहे। आमिष आमिष दाखवून हे पैसे घेऊन पळून गेलेत। त्याचं नाव आहे सतीश नार्वेकर। मुळात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली तर पोलीस तपास करतात, मात्र आता पोलिसांचीच फसवणूक झाली तर तपास कोण करणार असा प्रश्न फसवणूक झालेल्या या पोलिसांना पडलाय। विशेष म्हणजे वरिष्ठांकडे दाद मागूनही उपयोग होत नसल्याची हतबलता काही पोलिसांनी बोलून दाखवली आहे। याची कोण दाद ना फिर्याद अशी परिस्थिती आमची झालेली आहे। आज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा साहेबांना आम्ही सांगतोय, पण साहेब पण याच्याकडे काही लक्ष द्यायला तयार नाहीत आणि ज्यानं आमच्याकडनं हे सगळे पैसे घेतलेत त्याचा तर थांग पत्ताच नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही आता अगदी द्विधा मनस्थितीत आहोत। पैसे तर एकदम जोरात अडकलेले आहेत, मुलाबाळांचं एज्युकेशन आलं त्याच्यामुळं तर आता एकदमच हातबल व्हायची परिस्थिती आमची झालेली आहे। कोल्हापूरमध्ये हा प्रकार उघडकीस आला असला तरी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरांमध्येही सायबर गुन्हेगारांनी अनेक पोलिसांना गंडा घातल्याचा संशय आहे। त्यामुळे याची पाळमुळं राज्यभरात पसरल्याचं बोललं जात आहे। ज्या पोलिसांनी आपल्या कष्टाच्या कमाईचा पैसा यामध्ये गुंतवला ते समोर आलेले आहेत।
मोठी गुंतवणूक केलेले अधिकारी आणि फसवणूक झालेले अधिकारी या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी या प्रकरणात समोर यायला तयार नाहीत आणि म्हणून या प्रकरणाची चौकशी होणार का? लाखोंचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर कारवाई होणार का? आणि हपापाचा माल गपापा म्हणत हे प्रकरण दाबलं जाणार का, असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.